सियावर रामचंद्र की जय। प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूचे अंश मानवे। धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान, घे हे पायसदान। दशरथा घे हे पायसदान या ओळी सहित पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या अग्निज्वालातून प्रत्यक्ष अग्निदेवता उपस्थित राहते आहे आणि भगवान विष्णूचा प्रसाद दशरथाच्या हातामध्ये देऊन सांगते आहे, दशरथा हा प्रसाद घे, तुझ्या राण्यांना दे, आणि जेव्हा तुझ्या राण्या हा प्रसाद खातील तेव्हा तुला एक अलौकिक दिव्य अशा स्वरूपाचं भाग्य प्राप्त होणार आहे, कारण तू देवपिता होणार आहेस। देवपिता, आपल्याकडं देवाचे बाप होऊ पाहणारे अनेक आहेत, पण दशरथाला प्रत्यक्ष देवाचा पिता होण्याचा मान मिळणार आहे। काय आनंद झाला असेल हो दशरथाला, काय आनंद झाला असेल। प्रत्यक्ष भगवंत आपल्या पोटी जन्माला येणार आहे ही भावनाच काय सुखावं असते ना। दशरथाने ते प्रसादाचं भांड घेतलंय आणि त्याचे काही भाग केलेत, समसमान भाग केलेले नाहीयेत, काही भाग केलेत। त्याच्यामध्ये अर्धा भाग वेगळा केलाय, पाव भाग वेगळा केलाय आणि दुसऱ्या पाव भागाचे 2 भाग केलेले आहेत। हे काय करायचे? अर्धा भाग पहिल्यांदा कौशल्याला पट्टराणीला दिलाय, सांगितलं हा देवाचा प्रसाद। पुढचा पाव भाग हा कैकेयीला दिलाय आणि जे पाव भाग होते त्याचे 2 तुकडे करून ठेवले होते, 1 अष्टांश 1 अष्टांश, ते दोन्ही भाग सुमित्रेला दिलेले आहेत। आणि मग या प्रसादाचं फळ 3ही राण्यांच्या पोटी वाढू लागलंय। हा हा म्हणता दिवस जाऊ लागलेत, अख्खी अयोध्या आनंदली आहे, कारण वर्षानुवर्षापासून दशरथ महाराज ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता जवळ येतोय, अगदी जवळ येतोय। अयोध्येला राजा मिळणार आहे, पुढचा राजा, आणि तो सुद्धा कोण? रघुकुलात इक्ष्वाकू वंशामध्ये जन्माला येणार आहेत प्रत्यक्ष भगवान विष्णू। किती उत्सुकता असेल ना, किती उत्सुकता असेल। मला तर त्यापेक्षाही कौशल्याच्या मनातल्या भावनांचं फार काय वाटतंय सांगू। उदरात इथे भगवान विष्णूचा अंश वावरतोय, त्या मातेच्या गर्भामध्ये प्रत्यक्ष भगवंत विराजमान आहेत आणि काय सुख मिळवत आहेत ना, देवाला सुद्धा काय सुख मिळत असेल ना आईच्या गर्भात राहण्याचं। आणि या सुखात कौशल्या अक्षरशः नाहून निघालेली, दिवसामागून दिवस चाललेत, महिन्यांमागून महिने लोटतायत आणि तो प्रसंग येतोय। चैत्र मास आहे, महिना चैत्राचा असल्यामुळं प्रचंड ऊन तापलेलं, आणि उत्तर भारतात तर प्रचंड तापतं, प्रचंड तापलेलं। नवमीचा दिवस, चैत्र मास, गुढीपाडवा होऊन गेलाय आणि त्यानंतर येणारी नवमी तिथी, आणि या नवमीच्या दिवसामध्ये प्रचंड वारे गरम वाहतायत, पण अयोध्या असल्यामुळं त्याही वाऱ्यात एक वेगळा गंध आहे, एक सुगंध आहे। सूर्य हळूहळू 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 वर चढतोय, दिवस उगवलाय आणि तो आता मध्याकडे चाललाय, आणि इकडे अयोध्येच्या राजमहालामध्ये माता कौशल्याला प्रसव वेदना सुरू झालेल्या आहेत। प्रत्यक्ष भगवंत पृथ्वी तलावरती अवतीर्ण होणार आहे। माता कौशल्याच्या प्रसव वेदना सुरू झाल्याबरोबर
दुसऱ्या प्रहरातला सूर्य मध्यभागी आलेला आहे आणि मध्यभागी आलेला तळपता सूर्य पाहतोय भगवंत माता कौसल्याच्या उदरातून जन्म घेणार आहेत आणि 2 प्रहराचा सूर्य क्षणभरासाठी आकाशामध्ये डोळे विस्फारून थांबलाय आणि तोही पाहतोय भगवंताचं पृथ्वीवरचं अवतरण कधी होणार आहे. सूर्य थांबलाय. प्रत्येक जण याच उत्सुकतेत आहेत. आले देव आले. अहो सूर्याच्या प्रचंड उष्णतेनं कोमेजलेल्या कळ्या सुद्धा मान टाकून खाली होत्या. पण ज्या क्षणी भगवंताचं अवतरण या पृथ्वी तलावरती होणार आहे त्या क्षणी थोड्याशा हसत त्याही एकमेकींना विचारतायत, झालं झालं. प्रत्येकाच्या मध्ये एकच उत्सुकता आहे. शब्द नसतील पण शब्दांच्या पेक्षाही कोणती भावना असेल. काय 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 एवढा एकच प्रश्न प्रत्येक ठिकाणी. हो गायी सुद्धा पाणावल्यात आणि या पाणावलेल्या गायी हंबरून एक दुसऱ्याला विचारतायत. काय प्रसंग असा आहे ना की भगवंताच्या अवतीर्ण होण्याबरोबर कदाचित गायी सुद्धा आपल्या पाण्यातून दूध स्त्रवायला सुरुवात करतील ही स्थिती. आणि या स्थितीवर सगळंच थांबलंय. अयोध्याचे विलक्षण पर्वणी अनुभवते आहे. स्तब्ध आहे. दुसऱ्या प्रहरात सूर्य स्तब्ध आहे. गायी थांबल्यात. सगळंच थांबलंय. कळ्या सुद्धा एकमेकांना विचारतायत पण त्या बिचाऱ्या कुठे जाऊ शकत नाहीत म्हणून गंध वाऱ्याला उष्ण वाऱ्याला विचारतायत, काय झालं रे काय झालं रे. आणि मग वाराही हळूच सांगतोय, नाही अजून थांबावं लागेल. प्रसव वेदना वाढू लागल्यात आणि त्याच क्षणाला माता कौसल्याच्या गर्भातून एक तेजपुंज दिव्य बालक भर दुपारी जन्माला येत आहे. आणि ज्या क्षणी बालकाचा या भूतलावरती प्रवेश होतोय त्या क्षणी त्या महालातल्या दास दासी सेविका सगळेच धावत पळत वाऱ्याच्या वेगाने सुटलेत एकमेकांना ही खबर सांगण्यासाठी. ज्या क्षणी हे तेजपुंज बालक जन्माला आलाय त्या क्षणी आवाज नगाऱ्यांचा सुरू झालाय. राम जन्मला ही बातमी सगळीकडे सांगायला सुरुवात झाली आहे. आणि महालात माता कौशल्या प्रसव वेदनेच्या नंतर अर्धोन्मिलित नेत्रांनी आपल्या बाळकाकडे बघतायत आणि तो असा डबडबलेल्या नेत्रांनी बघताना कौशल्याला आपल्या बाळाचं रूप जरी नीट दिसत नसलं तरी सुद्धा काय विलक्षण आनंद आहे. कौसल्या तुडुंब भरलेल्या डोळ्यांनी तुडुंब भरलेल्या प्रेमाने आपल्या बालकाकडे बघते आहे. आणि काय हो माता कौसल्याच्या त्या सत्वगुणांच्याकडं त्या माता असल्याच्या भावनांच्याकडं भगवान विष्णू सुद्धा बघतायत. आणि देवाला अयोनिजा असल्यामुळं मातेचं जे सुख मिळालं नाही ते सगळं सुख माता कौसल्या देत आहेत. खर तर हा अवतार बाकी कुठल्या कारणासाठी झाला का मला माहित नाही. म्हणजे रावणाचा वध करायचा होता म्हणून भगवान अवतीर्ण झाले. या भूतलावरती धर्म प्रस्थापित करायचा होता म्हणून भगवंत अवतीर्ण झाले असतील या कथा कदाचित. पण रामजन्माच्या प्रसंगात एक गोष्ट आपल्या मनात ठसती आहे. भगवंताला जे आईचं प्रेम मिळालं नव्हतं ते आईचं प्रेम मिळवायचं. आईनं अगदी घट्ट छातीशी कवटाळून आपल्या बालकाला पकडायचं आणि आपलं दूध पाजवायचं. आईनी प्रचंड काळजी करायची. जगाच्या सगळ्या संकटांचा भार वाहणारा जगाची काळजी करणारा परमपिता परमेश्वर एवढंच रूप घेऊन आपल्या आईच्या कुशीत विसावलाय. आणि त्या आईनं जगाची काळजी वाहणाऱ्या भगवंताची काळजी घ्यावी हे सुख भगवंताला मिळालं नसेल म्हणून तर भगवंत या रूपामध्ये माता कौसल्याच्या पोटी जन्माला आले नव्हते ना. खर तर सगळी अयोध्या या सगळ्याचा आनंद घेते आहे. पण या सगळ्या आनंदापेक्षा भगवान विष्णू देखील राम रूपात येऊन
आपल्या आईच्या प्रेमाचा, सुखाचा आनंद ते घेत आहेत. भगवान विष्णूचा अर्धा अवतार पृथ्वी तलावरती आलेला आहे आणि राजमहालातल्या अन्य राण्या सुद्धा आपापल्या पोटी पुढच्या अवताराचा अंश जन्माला येण्याची प्रतीक्षा करतायत. हे जन्माला येतील तेव्हा त्याचा आनंद काही वेगळा असेल, पण आता तरी अयोध्या आनंदली आहे. जो तो नाचत बागडत प्रत्येकाला सांगतोय, राम जन्मला ग सखी, राम जन्मला.